इन्फर्टिलिटी जे आहे त्याचं कारण पुरुषात पण असू शकतं आणि बायकाच्यात पण असू शकतं. आणि लिटरली म्हणजे 30% तू जर पाहिले पेशंट त्याच्यात स्त्रीच्या प्रॉब्लेम्समुळे इन्फर्टिलिटी होते. 30% मध्ये मेल फॅक्टरचा प्रॉब्लेम असतो. 10% मध्ये तर दोघांच्यातही प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मूल होत नसतं. नमस्कार आणि आजच्या आपल्या आज द एक्सपर्ट या सिरीजमध्ये आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्यासोबत डॉक्टर नंदिता पलशेतकर आहेत, ज्या गेल्या 30 वर्ष संपूर्ण भारतात अक्रॉस कंट्री सध्या त्या प्रॅक्टिस करतायत. त्या IVF स्पेशलिस्ट आहेत, इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. थँक्यू सो मच की तुम्ही छान वेळ काढलात आमच्यासाठी. थँक्यू ऐश्वर्या. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की मस्त मजा करूया आणि गप्पा मारूया. येस, कारण की काही असे टॉपिक्स असतात ज्याविषयी खूप कमी बोललं जातं किंवा त्या विषयांवरती चर्चा ही फार कमी होत असते. पण आज आपण मॅम सोबत खूप असे दिलखुलास गप्पा मारूयात त्याच्याविषयी. तर आजचा आपला विषय आहे इनफर्टिलिटी. तर इनफर्टिलिटी बद्दल ऑलमोस्ट आता अवेअरनेस खूप झालेली आहे. प्रत्येकाला माहिती आहे की इनफर्टिलिटी म्हणजे काय. तर तुम्ही काय सांगाल, त्याच्याबद्दलचे गैरसमज खूप आहेत. आय थिंक गैरसमज भरपूर आहेत, कारण हे इन्फर्टिलिटी जे आहे हे नुसतं मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे, हा एक सोशल प्रॉब्लेम पण आहे. ज्या मुलीला मूल नसतं तिला सगळेजण सोसायटीमधनं वाट बघत असतात. लग्न झालं आता 1-2 वर्ष झाली की तिच्याकडनं अपेक्षा असते की मूल कधी होणार, मूल कधी होणार. तर त्यामुळे ते एक प्रेशर असतं. आणि हल्लीच्या मला वाटतं सासू-सासरी एवढे काय वाईट नसतात, कोणी प्रेशर देत नाही. पण कधी कधी सेल्फ इन्फ्लिक्टेड प्रेशर असतं. म्हणजे त्या मुलींनाच वाटतं, अरे माझ्या मैत्रिणीला तर मुलं झाली, मला नाही झाली. आणि जेव्हा त्या एकत्र भेटतात तेव्हा गप्पा फक्त मुलं, मेड्स, काय दूध पितो, काय करतो, त्याच्यामुळे ते एक प्रेशर येतं मुलांच्यावर. त्यामुळे ह्याच्या बाबतीत सगळे गैरसमज उभे राहतात, कारण ह्या प्रेशरमुळे. तर एक म्हणजे मला मी 30 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली, तेव्हा तर मुली एकट्या यायच्या की आम्हाला मूल होत नाही, आम्हाला तपासा. पण इन्फर्टिलिटी जे आहे त्याचं कारण पुरुषात पण असू शकतं आणि बायकाच्यात पण असू शकतं. आणि लिटरली म्हणजे 30% तू जर पाहिले पेशंट त्याच्यात स्त्रीच्या प्रॉब्लेम्समुळे इन्फर्टिलिटी होते. 30% मध्ये मेल फॅक्टरचा प्रॉब्लेम असतो. 10% मध्ये तर दोघांच्यातही प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मूल होत नसतं. आणि 10% पेशंटमध्ये आम्हाला ॲक्च्युली सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात आणि ॲब्सल्युटली काही कारण मिळत नाही. आणि दोज आर द पेशंट्स हू सफर द मोस्ट. कारण ॲटलिस्ट कारण मिळालं तर लोक ट्रीटमेंट घेतात की बाबा स्पर्म काउंट कमी आहे, किंवा हे ट्यूब्स ब्लॉक्ड आहे, किंवा अंड तयार होत नाही. तर ते कारण. पण ज्यांचं बिनकारणी असतं ना, त्यांना प्रत्येक जण सांगत असतो, हो तुम्हाला होणार, हो सगळं व्यवस्थित आहे, हो तुम्हाला होणार, हो सगळं व्यवस्थित आहे. आणि त्याच्यात काय होतं, त्या मुलीचं वय निघून जातं. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही डॉक्टरकडे जा. आणि 2-3 वर्ष झाली असली आणि डॉक्टर्स पण फिरून डॉक्टर्सकडे पण फिरून जर बाळ नसेल झालं असतं, तर सरळ IUI किंवा IVF ची ट्रीटमेंटकडे वळा. कारण माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली 40-45 वर्षाच्या स्त्रिया येतात, ज्या 10-10 वर्ष मूल नसतं झालेलं आणि काही प्रॉब्लेम नसतो. त्याला आम्ही अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि हल्लीनं एक नवीन टेस्ट आली आहे, जी जेनेटिक टेस्ट. आम्ही 300-400 जीन्स स्टडी करतो. तर ह्या पेशंट्समध्ये मला बरंचसं इन्साईट त्याच्यामुळे मिळतं. बाप रे, म्हणजे किती आहे हे. बरं, युजली कसं असतं ना, इनफर्टिलिटीमुळे नेहमी बाईला दोष दिला जातो की तुझ्यात काहीतरी कमतरता आहे, म्हणून आम्हाला घरात काही खेळणं वगैरे किंवा घरात हसतं खेळतं वातावरण नाही मिळू शकत आहे. किंवा तर बऱ्याचदा मुलींची लग्न मोडतात ह्या कारणामुळे, आणि टेस्ट सुद्धा तसे करून घेतले जातात. तर हा गैरसमज आहे की ऍक्च्युअलमध्ये तसंच असतं. आता तुम्ही जसं म्हणालात की पुरुष पण तितकेच जबाबदार आहे, तर ते कशा Absolutely. पद्धतीने जबाबदार आहे? पुरुषांमध्ये जे वीर्य असतं, स्पर्म्स, दॅट इज नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन, बेबी बनवायला. कारण अर्धे जीन्स पुरुषापासून येतात, ते वीर्यामधून येतात किंवा स्पर्म्समधून येतात. जर स्पर्म्स वीक असले, जर काउंट कमी असला, जर त्याची गती किंवा मोटिलिटी व्यवस्थित नसली, तर त्याला मेल इन्फर्टिलिटी म्हणून बोलतो आम्ही. की त्याच्यामुळे एक सर्टन नंबर पाहिजे. किती पाहिजेत? अंड एकच असतं बाळ व्हायला. स्पर्म्स किती लागतात नॅचरली अंड व्हायला, बाळ व्हायला? 15 मिलियन
बाप रे 15 मिलियन. येस. तर अंड एकच लागतं, पण मेल स्पर्म्स मात्र 15 मिलियन लागतात. तर त्याच्यापेक्षा कमी काउंट असलं तर त्या पुरुषांना ट्रीटमेंटची गरज असते. आणि त्यामुळे मी अवजवून रिक्वेस्ट करते की तुम्हाला जर बाळ होत नसेल तर दोघांनी एकत्र जावं. व्हेरी ट्रू. आता मला हे पण जाणून घ्यायचंय की हे आता लग्नानंतरचं म्हणालात, तर लग्नाच्या आधी मुलींना बऱ्याचशा समस्या असतात. काहींना पीसीओएस असतं, काहींना पीसीओडी असतं आणि मग असं गैरसमज आहे की तुला ते आहे ना, तर त्यामुळे तुला मूल नाही होऊ शकत किंवा तुला इन्फर्टिलिटी फ्युचरमध्ये जाणवेल. तर हा पण एक गैरसमज समजू शकतो का आपण? यु नो व्हॉट, काय असतं ना, काही PCOS मध्ये मुलं होत नाहीत, त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण मला वाटतं आत्ताचा जो सोशल प्रॉब्लेम आहे, बर्निंग प्रॉब्लेम जो आहे, की मुलींना करिअर्स करायचे आहेत, मुलींना शिकायचे. मे बी मुली इतक्या बिझी असतात त्यांच्या कामात की त्यांना पार्टनर मिळत नाही. वेळच मिळत नाही. माझ्याकडे इतक्या मुली आहेत ज्या माझ्या म्हणजे नात्यातल्या मुली आहेत ज्या बँकेत वगैरे काम करतात. अरे 8 ते 8 काम केल्यावर कुठे जाऊन कोण भेटणार त्यांना? यू अंडरस्टँड? आय डोंट नो. तुमचं पण ती हास्य म्हणजे तुमचं पण तोच प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे काय पार्टनर मिळत नाही. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुलीची जी फर्टिलिटी आहे ती एज रिलेटेड आहे. ओके. तर जेव्हा 35शी लागते त्याच्यानंतर ती फर्टिलिटी ड्रॉप होते. आणि हल्ली एक खतरनाक स्टडी आलेला आहे की आपल्या इंडियन बायका म्हणजे कॉकेशन म्हणतो आम्ही, म्हणजे अमेरिकन युरोपच्या मुलींपेक्षा 7 वर्ष लवकर मिनोपॉजमध्ये जातात. एजिंग 7 वर्ष जास्ती लवकर एजिंग आहे. त्यामुळे बऱ्याचशा मुली यंग मुलींना आम्ही टेस्टिंग करतो तेव्हा त्यांच्याकडे स्त्रीबीज फार कमी राहिलेली असतात. त्यामुळे हे जे आहे ह्याच्यावरून कॅन्सर पेशंट्सवरून ही ट्रीटमेंट होती, म्हणजे फर्टिलिटी प्रेझर्वेशन. म्हणजे काय की तुम्ही यंग असताना स्त्रीबीज काढा आणि ती बँकेत प्रिझर्व करा. आम्ही फ्रीज करून ठेवू शकतो. आणि जेव्हा सपोजिंग लग्न झालं तिचं 35, 36, 37, तर तिला नॅचरली मूल नाही झालं तर आपण ही स्त्रीबीज वापरून करू शकतो. तर जर 35-36ची असेल एवढा प्रॉब्लेम नाही होत. पण जर तिचं लग्न 40व्या वर्षी झालं तर मग डेफिनेटली तिला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग ही स्त्रीबीजांचा उपयोग होतो. तर त्याला फर्टिलिटी प्रेझर्वेशन म्हणतात. ही टेक्नॉलॉजी आधी ना कॅन्सर पेशंटसाठी आली आहे. कॅन्सर हल्ली क्युरेबल आहे, तुला माहिती आहे. कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत. इतकी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की कॅन्सरवर आपण मात करू शकतो. आणि ह्या ज्या मुली आहेत ज्या कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत किंवा मी त्यांना कॅन्सर वॉरियर्स म्हणते, तर त्या लग्न करतात, त्यांना मूल पाहिजे असतं. माझ्याकडे बरेचसे पेशंट्स येतात आणि तेव्हा त्यांची ओव्हरी इज डॅमेज्ड. ओव्हरी डॅमेज होऊ शकते कारण किमोथेरपी घेतली जाते किंवा रेडिओथेरपी घेतली जाते. वेगवेगळे डोजेस असतात आणि ते डोजेस आम्ही बघतो आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही ओसाईट फ्रीजिंग म्हणतात त्याला, म्हणजे स्त्रीबीज आपण बँकेत ठेवू शकतो. हो. अच्छा, बरं माझा हा प्रश्न आहे आउट ऑफ क्युरिओसिटी की जर मला माझे जे तुम्ही म्हणताय स्त्रीबीज असतात ते आपण स्टोअर करू शकतो, तर ते कोणत्या वयात करणं किंवा काय एज ग्रुप असतं? आय थिंक दिस इज अ गुड क्वेश्चन. सी, मी काय जनरली करते ना, एखादी मुलगी माझ्याकडे आली असे 25 वर्षाची मुलगी आली की मला स्त्रीबीज फ्रीज करायचे, मग मी तिची एक टेस्ट करते. हल्ली एक टेस्ट आली आहे AMH. तर टेस्ट करते. AMH जर चांगलं असलं तर म्हणते थांब, टेंटेटिव्हली 35च्या आधी हे करायला पाहिजे. पण आता माझ्याकडे काही मुली असतात 28 वर्षात पण त्यांचं AMH लोअर साईडवर असतं. मग मी त्यांना सांगते तुम्ही लगेच ताबडतोब फ्रीज करा, कारण हे ड्रॉप होत चाललंय. कधी कधी AMH सेम राहू शकतं किंवा कधी कधी रॅपिड ड्रॉप होऊ शकतो. आता कालच मी एक पेशंट पाहिली, 2019 मध्ये तिचं AMH काहीतरी 6-7 होतं आणि आता आम्ही रिपीट केलं तर 1.6 आलं. तर एवढा ड्रॉप झालेला आहे. तर मी म्हणलं तू थांबू नको बाळा, तू लगेच IVF कडे वळ. कारण काय, आता तिचं सोनोग्राफी छान दाखवतेय की धाबधा अंडी दोन्ही बाजूला आहे ते. तर ते म्हणजे त्याचा इफेक्ट यायच्या आधी तिने अंडी ती काढली पाहिजेत, बाळं तयार केली पाहिजेत. दॅट इज इम्पॉर्टंट. ग्रेट. बरं, मला हा पण असा मोठा प्रश्न आहे की समजा आता लग्न आणि हे सगळं तर आहेच, पण इनफर्टिलिटी हे आपल्या आतून डिरेक्टली कशी, म्हणजे ते कसं प्रिपेअर होत राहतं की आपल्याला कसं कळतं की ओके दिस इज द राईट टाइम की आपण आता डॉक्टर व्हिजिट केला पाहिजे?
म्हणजे अनमॅरिड मुलींचंच डिफिकल्ट. म्हणून मी इनफॅक्ट फार रॅडिकल थॉट प्रोसेस आहे माझा, की आपण हिमोग्लोबिन करतो की नाही, ब्लड टेस्ट करतो की नाही, बरोबर. चेकअपसाठी, हेल्थसाठी, हम्म. की हिमोग्लोबिन करतो, ब्लड शुगर करतो, युरिन रुटीन करतो, तसं त्याच्याबरोबर सिरम AMH इन्क्लूड झालं पाहिजे असं मला वाटतं. पण ऑफकोर्स डेटा अजून एव्हिडन्सेस वगैरे पाहायला पाहिजेत, की बाबा हां, हे करून जर कमी असलं तर ह्या मुलींना तुम्ही ॲडवाईस देऊ शकता की प्लीज फ्रीज करा अंडी. पण आमच्या IVF मध्ये आमचा एक्सपिरियन्स आहे की ज्यांचे लो AMH असतं त्यांची स्त्रीबीजं आम्हाला कमीच मिळतात. त्यामुळे जर ही मुलगी अनमॅरिड असली तर खरंच तिने प्रिझर्व केले तर बरं असतं. ऑफकोर्स ज्या मॅरिड मुली आहेत त्यांना पण आम्ही AMH लेवल करतो. कारण काही एकदा माझ्याकडे एक पेशंट आलेली, ती एक मूल घेऊन गेली IVFनी. ती काहीतरी 32 का 33 वर्षाची होती आणि तिचं जॉब पायलट होती. तिचा जॉब असा होता की ती बोलली मला सेकंड बेबी पाहिजे पण नाही 5 वर्षांनी. तर तिने एम्ब्रिओज तयार केले आणि फ्रीज करून ठेवून दिले 34-35 वर्षाची. आणि मग जेव्हा ती 38-39 वर्षाची होती तेव्हा आली आणि दुसरं बाळ घेऊन गेली. सो इट इज अ मिरॅकल काइंड ऑफ अ थिंग. इट्स टेक्नॉलॉजी. ऍक्च्युली म्हणजे ज्या मुली आणि जे प्रेक्षक हे पाहतायत आणि ज्यांना सतत असं टेन्शन असतं, स्ट्रेस असतं, बाळ कधी होणार किंवा तर आपल्याला तो आनंद कधी मिळणार, तर आय थिंक मॅम खूप चांगलं उत्तर आपल्याला देत आहेत त्याच्यावरती. नाही, आणि एक समजलं पाहिजे ऐश्वर्या, की आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. व्हेरी ट्रू. आता जर तुम्हाला हार्ट अटॅक आला तर बायपास करत नाहीत लोक, अँजिओप्लास्टी करतो ना आपण. जर अँजिओप्लास्टीनी ट्रीटमेंट होऊ शकते तर अँजिओप्लास्टी करतो. तसंच IVF मध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की टेक्नॉलॉजी बदलली आहे. तुमच्या आईवडिलांच्या पासून ते आतापर्यंत इतके फॅन्टॅस्टिक प्रोग्रेस झालेला आहे. आता सक्सेस रेट जेव्हा मी चालू केली 30 वर्षापूर्वी तेव्हा 10 ते 15% होतं. म्हणजे अक्षरशः 10 बायकांमधले 1 किंवा 2 मुलीला मूल होत होतं. आता 50%च्या वर गेलेलं आहे. सो इट इज अमेझिंग. आणि एक जेनेटिक्सची आणखीन एक टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यात तर 60-70% प्रेग्नन्सी रेट आहे. पण ती ऑफकोर्स सगळ्यांना गरज नाही. पण IVF म्हणजे काय, आय थिंक लोक फार घाबरतात. IVF म्हणजे दुसऱ्याचंच बाळ, दुसऱ्याची अंडी घेतो, दुसऱ्याचे स्पर्म घेतो, तसं नाही. IVF मध्ये जी अंडी तुझी, एखादं दाम्पत्य आलं माझ्याकडे, कपल आलं, तर त्याचीच अंडी आणि त्याचंच स्पर्म घेऊन आम्ही IVF करतो. म्हणजे काय, त्या मुलीला आम्ही इंजेक्शन्स देतो हॉर्मोन्सचे. ते साधारण 10 दिवस ती घेते आणि अंड वाढते की नाही कसं कळणार आम्हाला, अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी आम्ही करतो. दुसऱ्या दिवशी, 6व्या दिवशी, 8व्या दिवशी, 10व्या दिवशी नॉर्मली आम्हाला दिसतं स्क्रीनवर की अंडी तयार झालेली आहेत. मग एक फायनल मॅच्युरेशन, म्हणजे ते आय डोंट नो द वर्ड इन मराठी, पण मॅच्युरेशन, ते पिकलं. आपण फ्रूट मध्ये कसं म्हणतो पिकलेला फ्रूट, तसं एक मॅच्युरेशनसाठी आम्ही एक इंजेक्शन देतो आणि मग ऍडमिट करतो. ऍडमिट झाल्यावर अक्षरशः 15 ते 20 मिनिटाचा प्रोसेस आहे फक्त अंडी काढणं. आम्ही एक सुई वापरतो, म्हणजे जी आपण रक्त कलेक्ट करतो ना, ती छोटीशी असते, बरोबर. ही सुई त्याच साईजची असते, पण ती ओव्हरीपर्यंत जाते, योनी मार्गातून ओव्हरीपर्यंत जाते आणि आम्ही स्त्रीबीजं बाहेर काढतो. आणि मग ही स्त्रीबीजं लॅबॉरेटरीमध्ये जातात IVF. तेव्हाच तिच्या नवऱ्याचे स्पर्म्स कलेक्ट केले जातात. आणि मग IVF मध्ये आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रक्रिया वापरून बाळ तयार करतो. ती बाळं, म्हणजे ते एग्स जे इंजेक्टेड असतात किंवा स्पर्म्स बरोबर असतात, ते आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवतो. इन्क्युबेटर म्हणजे काय, तुझ्या शरीराचं जे एन्व्हायरमेंट आहे, टेम्परेचर, pH, ते ह्युमिडिटी, ते सगळं मेंटेन करतं लाईक अ शरीर. आणि तिकडे ती बाळं 5 दिवस वाढू शकतात. या, आणि मग ते बाळ घेऊन अलगदपणे मी त्या युट्रसमध्ये सोडते. ओके. आणि जे एक्स्ट्रा बाळ झालेली असतात ती आम्ही फ्रीज करतो, की जर नेगेटिव्ह आली सायकल तर आपण ती बाळं वापरू शकतो. म्हणजे फुल इंजेक्शन वगैरे परत नाही करावं लागत तर तिला. आणि जर पॉझिटिव्ह आलं तर जसं मी बोलले, दुसऱ्या बाळासाठी ती बाळं ठेवली जातात. ती बाळं आम्ही 5 वर्ष 10 वर्ष ठेवू शकतो. जोपर्यंत आम्ही त्याचं टेम्परेचर -196 मेंटेन करतो तोपर्यंत ती बाळं ॲब्सोल्युटली नॉर्मल राहतात.
माय गॉड, आय मीन दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. खरं तर खूप गैरसमज होते की टेस्ट ट्यूब बेबी करायला गेलो किंवा तर काही दुसरे प्रयत्न, IVF ला खूप महिला घाबरतात. त्यांच्यासाठी तुम्ही एक काय मेसेज द्याल? कारण की आम्ही पण बरेचसे असे व्हिडिओज केलेत, तर त्याच्यावरती असं नक्की असतं की कमेंट असतो की ह्याने मला तर काही त्रास होणार नाही ना, माझ्या बाळाला तर काही त्रास होणार नाही ना, आणि छोटे छोटे गैरसमज खूप आहेत ह्याच्याबद्दल. आय थिंक तू फार नाजूक नाजूक प्रश्न उठवलेस. आय थिंक दॅट्स रिअली इम्पॉर्टंट की फर्स्ट ऑफ ऑल IVF ही आता पेशंट फ्रेंडली प्रोसेस झालेली आहे. येस, मेंटल ट्रॉमा होतं जर नेगेटिव्ह आलं तर, सो डेफिनेटली काउन्सलिंग, एक सपोर्ट सिस्टम जो IVF सेंटर तुम्हाला देतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं म्हणजे प्रत्येक कपल जे येतं मला विचारतं, माझं बाळ नॉर्मल होणार ना? तर आय थिंक हे इम्पॉर्टंट आहे समजवणं की बाळ नॉर्मल असतं, पण 2.7% चान्स असतो की त्या बाळात काहीतरी व्यंग येईल. पण तुम्ही जर पाहिलं, माझ्या आईने मला नॅचरली कन्सीव्ह केलं. तिने माझ्या वेळेस चान्स घेतला 2%, की 2% चान्स होता माझ्यात काहीतरी व्यंग येणार, काय 6 बोटं किंवा एक्स्ट्रा किडनी किंवा मेंटल रिटार्डेशन. तो आपण नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये देखील चान्स घेतो आणि दॅट इज 2%, आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये 2.7% आहे. म्हणून ही टेक्नॉलॉजी इज क्वाईट ॲक्सेप्टेबल. तर ते बाळाचा हा प्रश्न येतो. आणि फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आत्ताच्या टेक्नॉलॉजीमुळे रिअली IVF इतकं चांगली ट्रीटमेंट झालेली आहे, इतके रिझल्ट चांगले आहेत की गुड प्रोग्नोसिस पेशंट आम्ही म्हणतो. म्हणजे काय की मुलीचं वय लहान, तिचं अंडी चांगली, AMH लेवल चांगलं असलं, स्पर्म्स फार वाईट नाहीत, युट्रस चांगला असला, तर जवळजवळ 3 ते 4 अटेम्प्ट्समध्ये 10पैकी 9 पेशंट्स बाळ घेऊन जातात. पण परत परत करणं हे फार महत्त्वाचं आहे. सो रेपिटेशन, कधी कधी काही पेशंट्स पहिल्या शॉटमध्ये प्रेग्नंट होतात, काहींना वेळ लागतो. आणि परत आता फॅक्टर्स लाईक आता मेल, आपण पुरुषांबद्दल बोललो, तो जर फारच पुअर असले स्पर्म काउंट 1-2 मिलियन, कधी कधी वेळ लागतो. पण नवीन टेक्नॉलॉजी जी आली आहे, ICSI, ऑफकोर्स नवीन नाही, ती 1992 मधली आहे. पण 1992? या तेव्हा पहिलं इंजेक्शन केलेलं आणि बाळ बॉर्न झालेलं. तर त्याच्यामुळे पुरुषांच्या इन्फर्टिलिटीवर टोटली मात झाला. Okay. तर टेक्नॉलॉजी आहे आम्हाला पुरुषांचं इन्फर्टिलिटीवर ट्रीटमेंट करायला, पण स्त्रियांची जर अंडी नसली तर फार प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आम्ही अंडी अजून लॅबमध्ये, म्हणजे माईस उंदरातनं तयार केलेली आहेत, पण अजून ते ह्युमन एग्स तयार झालेली नाही आहेत. बापरे, आय मीन इट इज सो डीप. म्हणजे आपण जितकी चर्चा करू आय थिंक तितकं कमी आहे त्याच्यावर. बरं, माझा आणखीन एक असा मुद्दा आहे की जे इनफर्टिलिटी गो थ्रू करतायत, तर त्यांनी स्वतःची, स्पेशली मुलींनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? कारण की बरेचसे टिप्स ते फॉलो करतात. कधी कधी जर एका डॉक्टरकडनं बाळ नाही, म्हणजे त्यांना सक्सेसफुली मिळत असेल तर ते दुसऱ्या डॉक्टरकडे बरोबर. वळतात. अशा खूप साऱ्या मिस्टेक्स आहेत जे ते फॉलो करतात. तर कोणत्या अशा गोष्टी आहेत जे अशा मुलींनी टाळल्या पाहिजे? सी, आय थिंक जनरल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ओव्हरवेट पण असणं बरं नाही आणि अंडरवेट पण असणं बरं नाही. ओके. मग आय थिंक मला वाटतं डाएट इज इम्पॉर्टंट, की अ बॅलन्स डाएट, प्रोटीन रिच डाएट. द अदर थिंग दॅट आय फील दॅट इज इम्पॉर्टंट इज स्ट्रेस बस्टर. म्हणजे तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही काहीतरी हॉबी करा. काही लोक मेडिटेट करू शकत नाही. लाईक मी खरंच माझं ब्रेन इतकं ॲक्टिव्ह आहे ना, सुपर ॲक्टिव्ह आहे की इट्स डिफिकल्ट फॉर मी टू मेडिटेट. सो ज्या लोकांना ती डिफिकल्टी असते त्यांनी हॉबीज घ्या, काहीतरी ऑक्युपाईड राहा. You can watch a movie and just de-stress. You can read a book and de-stress. So de-stressing is important. I believe a lot in yoga. I think yoga really helps. It trains your mind also. आणि फ्लेक्सिबिलिटी जी वाढते, आणि योगामुळे जे सर्क्युलेशन वगैरे, there are different aspects of yoga. I think yoga is a very good Indian कल्चरमध्ये जे वर्षोनवर्ष आहे आपल्या संस्कृतीमध्ये, ते आपण वापरलं पाहिजे. अँड दी अदर थिंग दॅट आय फील इज अ लॉट ऑफ टाइम्स गर्ल्स आर हॅव्हिंग अनवॉन्टेड प्रेग्नन्सी बिफोर मॅरेज. येस. तर त्याच्यासाठी मी असं मॉरल पोलीस नाही बनत, बट आय फील कॉन्ट्रासेप्शन यूज करा तुम्ही. आय मीन अवॉइड इट इफ पॉसिबल,
मी ओल्डर जनरेशन आहे. माझी नात आहे. म्हणून मी सांगते अवॉइड इफ पॉसिबल, पण जर अवॉइड ना, आय मीन वॉट एव्हर तुमची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यात कॉन्ट्रासेप्शन वापरा. अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आणि ते क्लिनिंग वगैरे नका त्याच्यात पडू. स्मोकिंग, हल्ली माझ्याकडे किती मुली येतात ज्या स्मोकिंग करतात. स्मोकिंगनी किती त्रास होऊ शकतो इन एव्हरी फॉर्म इनफर्टिलिटीसाठी. आय थिंक लाईफस्टाईल, स्मोकिंग, ड्रग्स, अल्कोहोल needs to be eliminated. Exercise every day. म्हणजे तुम्ही जर हे एक्सरसाइज नाही केलं तरी नुसतं चाला रोज अर्धा तास, पाऊण तास. So that's it. I think these are some of the important points. सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट्स, बट त्यापैकी एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला आता सुचलेला आहे, तो म्हणजे आजकाल मुली खूप स्ट्रेस्ड असतात घरी. म्हणजे एक असं घर नाही जिथे रोज किटकिट होते, वाद होतात, काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. फायनान्शियल स्ट्रेस आहे, फॅमिलीचा स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे. अशी बऱ्याचशा मुली आहेत जे आत्ता म्हणजे माझ्या जनरेशनच्या मुली किंवा माझ्या मैत्रिणी सुद्धा मेनी आर गोइंग थ्रू द सेम थिंग. सो स्ट्रेस आणि डिप्रेशन ह्या दोन्ही गोष्टी इन्फर्टिलिटीवरती कुठे ना कुठे अफेक्ट करतात का किंवा कारण असू शकतात का? Yes, I think it's a vicious circle. बाळ होत आहे म्हणून डिप्रेस्ड असतात मुली, डेफिनेटली. आणि त्याच्यामुळे स्ट्रेस पण वाढतो. ओके, आणि वर्क स्ट्रेसमुळे पण इट कॅन अफेक्ट युअर फर्टिलिटी. सो दॅट्स वाय आय एम टॉकिंग अबाउट योगा, मेडिटेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग. काय आता मी नाही कधी केलेलं, पण आय थिंक मेनी पीपल फॉलो इट. Yeah. So I think it's very important to find happiness within yourself. I think therapy is also important. आपल्या देशात थेरपी म्हणजे वेळ लागले का तुला, तसं नाही आहे. आय थिंक जस्ट टॉकिंग टू समबडी, बोलणं. बऱ्याच वेळा मी पेशंटशी काउन्सिलिंग करत असते तर मी त्यांना थोड्या वेळाने बोलल्यावर म्हणते मी ही थेरपी देते तुम्हाला. म्हणजे when I'm talking to them, it's therapy, I'm giving them examples ki don't get affected, it doesn't matter, eventually happiness is what is important. जर तुमचं स्वतःचं नसेल होत तर डोनर घ्या, डोनर नसेल होत तर अडॉप्शन करा. there are options. And finally आपल्याला काय पाहिजे, हॅपीनेस पाहिजे. तो हॅपीनेसचं जरा डेफिनेशन तुम्ही बदललं पाहिजे. स्वतःचं नाही होत तर डोनर घ्या, नाही तर अडॉप्ट करा. अँड लाईक आय हॅड वन कपल हू केम अँड आय सेड तुम्ही कोणाचं तरी लाईफ बदलाल. व्हेरी ट्रू. या, सो आय थिंक माझ्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिली आहेत. तुम्हाला तुमच्याकडनं काही असं आहे का की तुम्हाला ते प्रेक्षकांना माहीत असलं पाहिजे असं वाटतं? आय थिंक फर्टिलिटी प्रेझर्वेशन म्हणजे जे मुलींना एम्पॉवरमेंट देतं. कारण माझ्याकडे जेव्हा डायना हेडन नी माझ्याकडे 33 इयर्सला एग्स फ्रीज केले आणि तिला 3 मुलं झाली 40 नंतर. तर तेव्हा जेव्हा ती बोलले, कोणतरी सेलिब्रिटी लागतेच बोलायला, देन पीपल अवेअरनेस बिकम्स, इट्स इन्क्रीजेस. तर तेव्हा आया घेऊन येणार त्यांच्या मुलींना की तिला अभ्यास करायचे, प्लीज ती अमेरिकेला जाणार आणि 5 वर्ष येणार नाही तर तिची अंडी फ्रीज करून ठेवा. सो आय थिंक इट गिव्स अ डिफरंट एम्पॉवरमेंट टू गर्ल्स की टू डू वॉट यू वॉन्ट. इफ सपोजिंग करिअरमध्ये तुम्ही पुढे जाणार असाल तर तुम्ही हे फ्रीज केलेलं असलं की यू नॉट वरीड की मूल व्हायलाच पाहिजे, नाही तर मला मूल होणार नाही. सो यू कॅन टेक युअर करिअर इन दॅट. माझं पर्सनल ॲडवाइस इज ऑफकोर्स गेट मॅरिड अर्ली अँड हॅव अ चाइल्ड अर्ली. पण जर ते पॉसिबल नसलं तर हा एक उपाय, हा एक सोल्युशन आहे. कारण पुढे स्ट्रेस न होण्यासाठी. अँड ऑफकोर्स आता ज्या ऑलरेडी have gone through it and they're 40 and they don't have children, use an egg donor and get that happiness in your life. It doesn't matter. दॅट इज सो ग्रेट. अँड इतकं पॉझिटिव्हली तुम्ही सगळं सांगितलंय ना की त्याच्याबद्दलचे खूप सारे गैरसमज होते ते आपले सगळे असे, ते असं म्हणतो ना, निरसन झालंय. सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा खूप छान पद्धतीने मिळाली आहेत. अजून जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्याच्यावरती परत एकदा एक चर्चा करूच मॅम सोबत. तर थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली इन्फर्टिलिटीबद्दल. अँड थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर प्रेशियस टाइम टू अस. थँक्यू सो मच. ऐश्वर्या, आय रिअली एन्जॉयड इट. मजा आली. तर तुम्हाला सुद्धा नक्की ही इन्फॉर्मेशन आवडलीच असणार आहे. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लोकमत सखी या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.